सडनली दे हर्ड ग्रोलिंग अँड बार्किंग. सडनलीचा अर्थ काय आहे? अचानकपणे. हे काय याचा अर्थ? अचानकपणे. दे हर्ड ग्रोलिंग अँड बार्किंग. त्यांनी आवाज ऐकला, गुरगुरण्याचा आणि ओरडण्याचा, भुंकण्याचा आवाज ऐकला. बघा, हर्डचा अर्थ काय आहे? ऐकणे. सडनलीचा अर्थ आहे अचानक. ग्रोलिंगचा अर्थ आहे गुरगुरणे. जसा बघा कुत्रा गुरगुरतो जेव्हा तो भुंकायच्या आधी. एखादा अनोळखी माणूस आला की अनोळखी माणूस आल्यावर तो आधी काय करत असतो? त्याला लगेच भुंकायला सुरुवात करतो का? तर तो आधी त्याला गुरगुरतो की तू इथून जा. परंतु समजा जो नाही गेला मग तो काय करतो? तो भुकतो आणि त्याच्यानंतर तो मग त्याच्या अंगावरती चढण्याचा तो प्रयत्न करत असतो. मग अशा प्रकारे ते ग्रोलिंगचा अर्थ काय आहे? गुरगुरणे आहे. गुरगुरणे कळाला ना अर्थ तुम्हाला? गुरगुरणे. आणि बार्किंगचा अर्थ काय आहे? भुंकणे आहे. काय आहे? भुंकणे आहे. सडनली ते हर्ड ग्रोलिंग अँड बार्किंग. सडनली म्हणजे अचानक त्या दोघांनी आवाज ऐकला. कशाचा? गुरगुरण्याचा आणि भुंकण्याचा आवाज त्याने ऐकलेला आहे. तर अशा वेळेस ज्यावेळेस ते खात होते किंवा ज्यावेळेस ते ब्रेकफास्ट करत होते त्यावेळेस त्यांनी अचानकपणे त्यांना गुरगुरण्याचा आणि भुंकण्याचा देखील तिथे आवाज आलेला आहे. बघा, द टाउन माऊस टोल्ड दॅट द हाऊस डॉग वेअर बार्किंग. आता त्यांनी काय एक्सप्लेनेशन दिलेलं आहे? जो टाउन माऊस होता तो म्हणत आहे की टाउन माऊस टोल्डचा अर्थ काय आहे? सांगणे. की त्याने सांगितलं की जो हा इकडे जो कुत्रा राहत आहे त्याचा हा भुंकण्याचा आवाज आहे. बघा, टोल्डचा अर्थ आहे सांगणे. टोल्ड दॅट द हाऊस डॉग वेअर बार्किंग. तर इथले जो कुत्रा आहे तो कुत्रा काय करत आहे? भुंकण्याचं काम करत आहे. मग अशा प्रकारे तो इमेजिन करते की जर या घरातला जो कुत्रा आहे तो काय करत आहे? भुंकत आहे, असं तो त्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. बघा, मग याच्यावर कंट्री माऊस काय सांगत आहे? तर कंट्री माऊस कंप्लेंट दॅट द नेवर लाईक सच म्युझिक ॲट इज डिनर. तो काय सांगत आहे की ज्यावेळेस मी जेवण करत असेल त्यावेळेस मला कोणत्याही प्रकारचं म्युझिक हे आवडत नाही, असं तो त्याच्याकडे कंप्लेंट करत आहे. जर कंप्लेंटला आपण त्याला मराठीत काय म्हणणार आहोत मुलांना? बघा, अशा प्रकारे तो जो कंट्री माऊस आहे तो काय करत आहे? तक्रार करत आहे. बघा, इथे जो अर्थ दिलेला आहे आपण ते पाहणार आहोत. कंट्री माऊस कंप्लेंटचा अर्थ काय आहे? तक्रार करणे. दॅट ही नेवर नेवर म्हणजे अजिबात आहे, म्हणजे कधीही नाही. नेवरचा अर्थ काय असतो? कधीही नाही. लाईक म्हणजे आवडणे. म्युझिक ॲट इज डिनरचं म्हणजे जे रात्रीचं जे जेवण आहे त्याला आपण काय बोलणार? जे रात्रीच्या वेळेस जे जेवण केलं जातं त्याला काय बोलणार? डिनर बोलणार. आणि जे आपण दुपारी जेवण करतो त्याला आपण काय बोलतो मुलांना? त्याला आपण लंच बोलत असतो. आणि म्हणून तो बोलत होता जेव्हा दुपारीचं असं जेवण किंवा रात्रीचं जे जेवण असेल, जेवते वेळेस खरंच मला असं कोणत्याही प्रकारचं म्युझिक म्हणा, संगीत म्हणा, मला हे आवडत नाही, अशी तो तक्रार तो कुणाकडे करत आहे? जो मुलांना जो टाउन माऊस आहे त्याच्याकडे तो काय करत आहे? तक्रार करत आहे. बघा, काय म्हणत आहे? द कंट्री माऊस कंप्लेंट म्हणजे तक्रार करत आहे दॅट ही नेवर लाईक सच म्युझिक ॲट इज डिनर. की मला अजिबात आवडत नाही जेव्हा मी जेवण करत असतो तेव्हा कोणत्याही प्रकारचं मी संगीत ऐकावं हे मला आवडत नाही, असं तो त्याला कोणाला तक्रार करत आहे. जो टाउन माऊस आहे त्याला तो सांगत आहे की मला हे अजिबात आवडत नाही, मी जेव्हा जेवण करत असेल तेव्हा मला कोणत्याही प्रकारचं संगीत आवडत नाही. बघा, असं तो जेव्हा त्या क्षणी बोलत आहे त्याच वेळी काय होत आहे? जस्ट ॲट दॅट मुमेंट द डोअर. म्हणजे तितक्या त्याच क्षणाला. बघा, इथे काय दिलंय? जस्ट ॲट दॅट मुमेंटचा अर्थ काय आहे? क्षण आहे. मुमेंटचा अर्थ क्षण. द डोअर ओपन. आणि त्याच वेळी दरवाजा उघडला आणि तितक्याच त्या क्षणाला दरवाजा उघडला. डोअर ओपनचा अर्थ काय आहे? उघडणे. अँड ही केम द टू हग डॉग. आणि दोन मोठे डॉग आले. हगचा अर्थ काय आहे? मोठ्या प्रकारचे, की मोठ्या जे आहेत की जे बघा धष्टपुष्ट जे कुत्रे असतात त्यांना आपण काय बोलतो? जे बोलणार आहोत, जो शब्द इथे आलेला आहे हग, HUG हग आहे. हग डॉग्स अँड द माईस हॅड टू रन फास्ट फॉर देअर लाईफ. आणि त्यांनी काय केलं आहे? जितक्या लवकर त्यांना पळता येईल तितक्या लवकर ते काय झाले आहेत?
पळालेले आहेत. बघा, द माईस, माईसचा अर्थ काय आहे? उंदीर आहे. जसं आपण बोलतो माऊस, MOUSE, माऊस म्हणजे पण उंदीर आहे. आणि MICE, माऊस म्हणजे देखील काय आहे? माईस म्हणजे देखील उंदीर आहे. बघा, माईस हॅड टू रन, रन म्हणजे पळणे, रन फास्ट फॉर देअर लाईफ. आणि त्यांनी त्यांच्या जीवनातून किंवा त्या प्रसंगातून काय केलं आहे? जेवढ्या लवकर त्यांना पळता आलं त्यांनी तिथून पळ काढलेला आहे. का बरं पळ काढलेला आहे? कारण कुत्रा त्यांना काय करू शकत आहे की दोन दोन कुत्रे तिथे त्याच्या समोर उभे आहेत आणि ते जेवण आहे. त्यामुळे ते काय करत आहेत की त्या कुत्र्याने जर त्यांना पकडलं तर ते पकडून नाही, म्हणून ते काय करत आहेत, तिथून त्यांना जितक्या लवकर पळता येईल तितक्या लवकर त्यांनी पळ काढलेलं आहे. बघा, अशा प्रकारे या कुत्र्याने काय केले? एंट्री केली. अशा प्रकारचे 2 कुत्रे दिसत आहेत. जस्ट ॲट दॅट मोमेंट द डोअर ओपन अँड ही केम द टू हग डॉग्स. केम म्हणजे येणे. अँड द माईस हॅड टू रन फास्ट फॉर देअर लाईफ. आणि त्यांच्या जीवनामधून, लाईफमधून ते काय केले आहेत? दूर पळाले आहेत. कोणाच्या? जे डॉगच्या जे लाईफमधून ते काय केलं? त्यांच्यापासून दूर ते निघून गेलेले आहेत. अशा प्रकारे बघा इथे चित्रामध्ये देखील दिसत आहे. म्हणजे इथे त्यांनी ते खायला सुरुवातही केली नव्हती, तितक्यात ते डॉग आले आणि अशामुळे त्यांना जे काही त्यांचं अल्पहार होतं, जे डिनर होतं, ते त्यांना खायला सुद्धा मिळालेलं नाही आहे. हे देखील आपण या चित्रामध्ये पाहू शकतो की त्यांनी ते खाल्लेलं नाहीये. कुत्रे तिथे आल्यामुळे त्यांचं जे जेवण होतं ते अर्धवट राहिलेलं आहे, ते त्यांनी तिथे खाल्ले नाही आणि ते भुकण्याची क्रिया करत आहे. आणि अशा प्रकारे बघा ते तिथून पळ काढलेलं आहे. बघा इथे दिसत आहे तुम्हाला, तो तिथून बाहेर पडलेला आहे. आणि मग आता तो त्याला काय सांगत आहे? म्हणजे जो कंट्री माऊस आहे तो काय सांगत आहे? गुड बाय कझिन. काय सांगत आहे? गुड बाय. गुड बाय म्हणजे आता मी निरोप घेत आहे. गुड बायचा अर्थ मी निरोप घेत आहे. कझिन म्हणजे मित्रा म्हणा किंवा भाऊ म्हणा, दोस्त म्हणा. सेड द कंट्री माऊस. सेड द कंट्री माऊस म्हणजे काय? जो शहर भागातला जो उंदीर आहे त्याला तो सांगत आहे गुड बाय कझिन, आता मी तुझा निरोप घेत आहे. बेटर बीन्स अँड ब्रेड इन पीस दॅन केक अँड जेलीज इन फिअर. भीतीमध्ये जीवन जगण्यापेक्षा हे चांगलं आहे की माझ्याकडे बीन्स आणि ब्रेड आहे, हे मला शांतीदायक आहे असं त्याचं काय आहे? म्हणणं आहे. बेटर म्हणजे चांगले किंवा अधिक चांगले. बेटरचा अर्थ काय आहे? अधिक चांगले. जसं आपण बोलतो गुड. गुड म्हणजे काय? चांगले, बरोबर. पण बेटरचा अर्थ काय झाला? अधिक चांगले आहे. बीन्स अँड ब्रेड इन पीस. पीस म्हणजे काय? शांती आहे. पीसचा अर्थ काय आहे? PEASE, पीस. PEAC. बघा, तर पीसचा अर्थ काय? शांती आहे. देन केक अँड जेलीज इन फिअर, की केक आणि जेलीपेक्षा ते घाबरून खाण्यापेक्षा माझ्या जीवनामध्ये अधिक चांगलं आहे, शांती आहे की जर माझ्याकडे काय आहे? बीन्स आणि ब्रेड आहे. मी शांतीने मी ते काय करत आहे? खात आहे. हे मला अधिक चांगलं वाटत आहे. अशी त्यामुळे त्याने काय करत आहे? तो त्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर अशा प्रकारे त्याने तिथून धूम ठोकली आहे, त्याला बाय बाय केलं आहे. आणि तो म्हणतोय की नकोय मला तुझं जेली आणि तुझं केक. जर ते भीत खाण्यापेक्षा कोणीतरी येईल आणि मग आपल्याला तिथून पळून जावं लागेल, त्यापेक्षा मी अधिक शांतीने आहे की जर माझ्याकडे काय आहे? माझ्याकडे बीन्स आहे, ब्रेड आहे, बटर आहे, याच्यामध्ये मी काय आहे? खुश आहे, अधिक खुश आहे, असं देखील तो त्याला सांगण्याचा काय करत आहे? प्रयत्न करत. अशा प्रकारे त्यांनी काय केली आहे? धूम ठोकलेली आहे. मग याच्यावरून मुलांना आपण मॉरल काय घेऊ शकतो ते सांगा मला, की आपण याच्यातून काय मॉरल आहे? की आपल्याकडे जे आहे त्याच्यामध्ये आपण समाधान मानणं गरजेचं आहे. जर एखाद्या गोष्टीला आपण जर दुसऱ्याकडे पाहतो आणि दुसऱ्याकडे जर ती वस्तू आहे आणि आपल्याकडे नाही आहे, जर आपण कंपेअर करत आहोत, कंपेअर म्हणजे आपण जर त्यांना फरक करत आहोत, आपण तुलना करत आहोत की माझ्याकडे नाही आहे पण माझ्या फ्रेंडकडे आहे, तर त्या गोष्टीचं वाईट न वाटता आपल्याकडे जे आहे त्या गोष्टीचं आपण समाधान मानणं, हा त्याच्यामधून काय निघत आहे? मॉरल निघत आहे, एक मेसेज निघत आहे, एक संदेश देखील निघत आहे की आपण दुसऱ्याची लाईफ काय आहे किंवा ती कशा प्रकारे ते जगतात यापेक्षा की आपल्याकडे काय आहे आणि आपण त्याच्या गोष्टीमध्ये समाधान मानणं, एक सॅटिस्फॅक्शन राहणं, हे देखील तितकंच गरजेचं आहे. हा एक मॉरल आपल्याला या
कथेतून मिळत आहे. तर अशा प्रकारच्या मुलांना आपण टू फेबल्स पाहिल्या, 2 दंतकथा आपण पाहिल्या होत्या, की जे एक पहिली जी दंतकथा होती ती कसली होती मुलांना, की जो एक 2 मित्र आणि जो अस्वल आहे त्याची आपण पाहिली होती, की जो वेळेवर जो आपल्याला उपयोगी पडतो तो खरा मित्र, आणि जर आपल्या वेळ प्रसंगी आपल्याला अचानक जो सोडून जातो किंवा जो आपलंच हित पाहतो अशा स्वार्थी मित्रापासून आपण दूर जायला पाहिजे, हे आपल्याला एक पहिला मॉरल मिळतो. सेकंडली आपली जी सेकंड स्टोरी होती त्याच्यामध्येही आपल्याला पाहायला मिळतं की जे आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये आपण समाधान मानणं आणि दुसऱ्याच्या गोष्टीमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना आपण इग्नोर करून आपण आपल्या लाईफमध्ये हॅप्पी राहणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. तशा 2 स्टोऱ्यामधून मुलांना आपण याच्यामधून मोरल पाहिलेलं आहे, जे आपल्याला मुलांना बघायला मिळत आहे. एक नवीन शिकवण देत आहे, एक संदेश देत आहे की हाऊ टू बिहेव, म्हणजे आपलं वागणं स्वभाव हा कसा असला पाहिजे आणि वेळ प्रसंगी आपण कोणत्या गोष्टी ओळखणं देखील गरजेचं आहे, की त्या प्रसंगी आपल्याला बुद्धिचातुर्य असणं हे देखील गरजेचं आहे. एकदा आपल्याला समजलं की ही व्यक्ती आहे, जी समोरची व्यक्ती ती आपल्या स्वार्थापुरती आहे, तर त्या व्यक्तीपासून आपल्याला दूर जाणं हे आपण अधिक पसंत करणं हे देखील गरजेचं आहे. तर अशा प्रकारे मुलांना ह्या 2 स्टोऱ्या, त्या 2 स्टोऱ्या आपण पाहिलेल्या आहेत, की याच्यामध्ये आपण पाहिलं आहे की कशा प्रकारे आपलं जे स्वभाव आहे तो कशा प्रकारे आपण ठेवणं गरजेचं आहे, आणि आपण एक नवीन शिकवण आपल्याला या कथेमधून देखील मिळत आहे. तर अशा प्रकारे 2 कथा आपण बघितल्या, तो कशा त्याला सोडून गेलेला आहे आणि तो त्याच्या लाईफमध्ये पुन्हा गेलेला आहे, जो कंट्री लाईफमध्ये, जो ग्रामीण भागात तो शांतीने जीवन जगण्यासाठी गेलेला आहे. कशासाठी शांतीने मी सांगत आहे मुलांनो, की जेणेकरून जर तो मोठ्या घरात राहत आहे आणि मोठ्या घरात राहत असताना जर सतत त्याला कुत्र्याची जर भीती असेल, जर त्याचा जीव धोक्यात असेल, त्याला सगळं मोठं घर आहे, चांगली मेजबानी आहे, चांगलं जेवण आहे, परंतु तरी देखील जर त्याचा जीव हा जर टांगणीला असेल तर कधी कुणी येईल आणि मला मारेल, तेही जर भीती असेल, तर त्यापेक्षा आपल्याला जे थोडक्यात आहे ते आपण खाऊन शांतीने राहणं हे जास्त बेटर आहे, बरोबर की नाही. तर अशा प्रकारे आपण ह्या स्टोऱ्या बघितल्या. आता आपण पाहणार आहोत मुलांना वर्ड्स मिनिंग म्हणजे काय, की जे कठीण शब्द आहेत त्या कठीण शब्दाचा अर्थ आपण इथे पाहणार आहोत. बघा, जो पहिला शब्द आहे स्लॉजचा अर्थ काय, वॉक अवे विथ इट शोल्डर बेंड फॉरवर्ड, की जो कुत्रा आहे तो काय करते, मान झुकवून खाली टाकलेला आहे, त्याला आपण काय बोलणार, स्लॉच असे बोलणार आहोत. आपला जो सेकंड आहे तो पाहणार आहोत कॉम्रेड म्हणजे अर्थ काय आहे, कॉम्रेडचा अर्थ काय, की जी साधी मैत्री आहे, की जे अत्यंत साध्यापणाची, जो कंट्री माऊस आहे आणि जो टाउन माऊस आहे. तो जो कंट्री माऊस होता तो कसा आहे, तो साधं राहणं आहे, की त्याचा साध्या स्वभावाचा किंवा साध्या प्रकारचा तो कुत्रा होता, म्हणून त्याला दिला आहे फ्रेंड, म्हणजे फ्रेंड कंपेनियन, साध्या स्वभावाचा असा त्याचा इथे अर्थ होत आहे. आपण तिसरं पाहणार आहोत मास्टर ब्रेन, म्हणजेच काय आहे, मिस्टर बियर, म्हणजे काय आहे, की जो ब्रेनचा अर्थ काय आहे मुलांना, बुद्धी आहे, जो कुशाग्र जो बुद्धीचा आहे त्याला आपण बोलणार आहोत मास्टर ब्रेन असे बोलणार आहोत. बघा, जो आपलं नेक्स्ट आहे डिझर्ट, म्हणजे काय, लिव्स बिहाइंड, म्हणजे पानांच्या पलीकडे. डिझर्टचा अर्थ काय आहे, वाळवंट आहे, निर्जन प्रदेश आहे, की जिथे आपण बघा सहारा जे मोठं वाळवंट आहे, की जे वाळवंटामध्ये कोणत्याही प्रकारचे झाडं झुडपं असत नाही, त्याप्रमाणे जे पाण्याचा जो अंशही तिथे राहत नाही, फक्त तिथे रेती असते. मग अशा ठिकाणाला आपण काय बोलत आहोत, डिझर्ट असं त्याला म्हणत आहोत. जो आपला नेक्स्ट मुलांना आहे पाहणार आहोत ॲट अ पिंच म्हणजे काय, इन अॅन एमर्जन्सी, की एमर्जन्सीला आपण मराठीत काय म्हणणार आहोत, अत्यावश्यकच्या वेळेसमध्ये किंवा ज्या क्षणाला आपण बोलणार आहोत ॲट अ पिंच, म्हणजे त्या मुवमेंटला, त्या क्षणाला, की जर बघा ज्याप्रमाणे तो जो 2 मित्र होते, त्या म्हणजे जेव्हा अस्वल समोर आलं तेव्हा तो त्याच्या मित्राचा विचार न करता क्षणात तो निघून गेला. माझ्या मित्राचं काय होणार आहे याचा त्यांनी विचार केला नाही, म्हणजेच काय, ॲट अ पिंचचा अर्थ काय आहे, की ज्या एका क्षणाला, म्हणजेच काय, इन अॅन एमर्जन्सी, तात्काळ, इमिजिएटली असा पण त्याचा अर्थ होऊ शकतो. बघा, आता जो नेक्स्ट आहे पाहणार आहोत कझिन, हे तुम्हाला सांगितलेलं आहे अ रिलेटिव्ह. मग रिलेटिव्ह म्हणजे काय, जे नातेसंबंध आहे, जे नातेवाईक आहेत त्याला आपण कझिन बोलतो, म्हणजे जे आपले काकाची मुलं आहेत, त्याचप्रमाणे मावशीची मुलं आहेत, आत्याची मुलं आहेत, जे आपले समवयस्क असतात, त्या सगळे जे आपले बहीण भावंड असतात त्यांना आपण काय बोलणार आहोत, कझिन बोलणार आहोत. जो आपल्या नेक्स्ट मुलांना जो वर्ड्स आहे कंट्री, बघा इथे काय आहे, कंट्री
कंट्री म्हणजे जे रुरल एरिया अँड एरिया आउटसाइड सिटी ऑर टाउन, जे शहरा भागाच्या पलीकडच्या भागामध्ये काय आहे मुलांनो, जो रुरल एरिया आहे, म्हणजे ज्या प्रकारे आपण बोलू शकतो रुरल आणि अर्बन एरिया, म्हणजे जो ग्रामीण भाग आहे, रुरलचा अर्थ काय आहे, जो ग्रामीण भाग आहे त्या भागाला आपण काय बोलणार आहोत, कंट्री बोलणार आहोत. समजते मुलांना. आपला जो नेक्स्ट आपला जो शब्द आहे तो देखील पाहणार आहोत, रिस्ट्रिक्ट. रिस्ट्रिक्ट म्हणजेच काय आहे मुलांनो, की रुरल लिव्हिंग इन अ विलेज, की ग्रामीण भागातलं जे जीवन आहे त्याला आपण काय बोलणार आहोत, रिस्ट्रिक्ट असे आपण त्याला बोलणार आहोत. रुरल म्हणजे ग्रामीण, लिव्हिंग इन अ विलेज गावात राहणार. विलेजचा अर्थ काय आहे, गाव आहे मुलांना. विलेज मीन गाव आहे. लिव्हिंग इन अ विलेज गावामध्ये राहणाऱ्याला काय बोलणार आहोत, रिस्ट्रिक्ट असे बोलणार आहोत. फेरे म्हणजे काय आहे, फूड आहे, म्हणजे जे अन्न आहे जे आपण खातो, जे सकाळचं दुपारी संध्याकाळी जे जेवण आपण खात असतो, आपल्या शरीराला अन्नाची गरज आहे, मग त्याला अन्नाला काय बोलणार आहोत, फूड असे बोलणार आहोत. जो नेक्स्ट आहे आपला वर्ड रिमेन. म्हणजे काय, लेफ्ट ओव्हर पार्ट, म्हणजे राहिलेला भाग आहे. लेफ्ट ओव्हर पार्ट म्हणजे की जो कोणता राहिलेला भाग आहे. राहिलेला कोणता भाग आहे, म्हणजे ज्याप्रमाणे बघा तो जो मांस आहे, जो टाउन कंट्रीचा जो मांस आहे तो काय करत आहे, त्याला एका मोठ्या घरामध्ये घेऊन आला आहे एका हॉलमध्ये, आणि जिथे जे पार्टीमधलं जे संपलेलं, जे अर्धवट उरलेलं आहे जे जेवण, जे जेली आणि केक आहे ते त्याला काय करत आहे, तो सर्व करत आहे. म्हणजेच त्याला काय बोलणार, रिमेन्स. रिमेन्सचा अर्थ काय आहे, लेफ्ट ओव्हर पार्ट, जे राहिलेला जो भाग आहे त्याला आपण काय बोलणार आहोत, रिमेन्स असे बोलणार आहोत. बघा आपला जो नेक्स्ट वर्ड्स आहे, हग. हगचा अर्थ काय, जसं मी तुम्हाला सांगितलं, व्हेरी बिग, म्हणजे एक मोठ्या जातीचा जो कुत्रा आहे त्याला आपण काय बोलणार आहोत, हग असे बोलणार आहोत. बघा आता जो नेक्स्ट आहे आपण पाहणार आहोत, मास्टिफिट्स. म्हणजे काय, बिग डॉग ऑफ अ स्पेशल ब्रीड. स्पेशल ब्रीड म्हणजे काय, एका असल जातीचा जो आहे कुत्रा. स्पेशल म्हणजे एक असल ब्रीडचा अर्थ काय आहे, जात आहे. मग आपण बोलणार बघा, कुत्र्याचे आपण बऱ्याचशे प्रकार पडतात, म्हणजे अस्लेशन कुत्रा आहे, जर्मन शेफर्ड आहे, त्याचप्रमाणे बिग बुल आहे, डॉग आहे, त्याचप्रमाणे जे असे अनेक प्रकारचे जे कुत्रे आहेत ते देखील त्या प्रत्येक प्रकारची काय आहे, एक जात आहे. त्याच प्रकारचं आपण तिथे बिग डॉग्स ऑफ अ स्पेशल ब्रीड, म्हणजे अनेक जे प्रकारच्या एक स्पेशल जातीच्या, एक खास जातीची जी नस्ल आहे, जो कुत्रा आहे त्याला आपण बोलणार तर मास्टिफिट्स असे आपण त्याला बोलणार आहोत. तर अशा प्रकारचे मुलांना आपण वर्ड्स मिनिंग जे हार्डवर्ड आलेले आहेत ते या पाठातले आपण सर्वच्या सर्व बघा मुलांना, एवढे सर्व हार्डवर्ड्स मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगितलेले आहेत. त्याचप्रमाणे या पाठाच्या दरम्यान आलेले देखील जे शब्द होते, कठीण शब्द, ते देखील मी तुम्हाला समजून सांगितलेले आहेत, ते तुम्हाला समजलेले आहेत, ते आपण बघा पाहिलेले आहेत. तर हे शब्दार्थ देखील तुम्हाला समजलेले आहेत मला खात्री आहे. आता आपण पाहणार आहोत मुलांना, या कवितेतून आलेला जो मॉरल आहे, म्हणजे समरी आहे, ती कोणत्या प्रकारची आहे ते देखील आपण पाहणार आहोत. आपण वाचून घेणार आहोत आणि मग तुम्हाला मी त्याचा अर्थ सांगणार आहे. इन द फर्स्ट स्टोरी वी रीड दॅट ॲट द टाइम ऑफ इमर्जन्सी the selfish friend just think of saving himself and desert his friend. The moral of the story is true friends stand by you in any situation or never trust a friend who desert you at a pinch. बघा आता यांनी सांगितलं आहे इन द स्टोरी, की ह्या स्टोरीमध्ये कोणती जी आपली पहिली स्टोरी होती, बघा इथे काय सांगितलं, इन द फर्स्ट स्टोरी, आपल्या ज्या पहिल्या स्टोरीमध्ये वी रीड दॅट ॲट द टाइम ऑफ एमर्जन्सी. तुम्ही वाचलं असेल की तिथे टायमाचं किती महत्त्व आहे. एमर्जन्सी म्हणजे आवश्यकता, अत्यावश्यक आहे. द सेल्फिश फ्रेंड जस्ट थिंक ऑफ सेव्हिंग हिमसेल्फ. जो स्वार्थी मुलगा होता तो फक्त स्वतःचा विचार करत होता. अँड डिझर्ट इज फ्रेंड, आणि त्याने त्याच्या मित्राकडे काय केलं आहे, दुर्लक्ष केलेलं आहे, किंवा त्या मित्राकडे त्याने काय केलं आहे, म्हणजे त्याचा विचार केलेला नाही असं आपण त्याला बोलू शकतो. द मॉरल ऑफ द स्टोरी इज, म्हणजे त्याच्यातून तात्पर्य काय निघत आहे, मॉरलचा अर्थ काय आहे, तात्पर्य. ट्रू फ्रेंड्स स्टँड बाय यू इन एनी सिच्युएशन. जे खरे मित्र असतात ते कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्या बरोबर असतात, बरोबर. ऑर किंवा नेवर ट्रस्ट अ फ्रेंड हू डिझर्ट यू ॲट अ पिंच, की कोणत्याही क्षणाला किंवा एखाद्या क्षणाला जे तुम्हाला आपत्तीमध्ये जेव्हा तुम्ही सापडता त्या तुम्हाला अचानक सोडून जातात, अशा मित्रावर तुम्ही विश्वास ठेवू नका. असे दोन प्रकारचे मॉरल इथे तुम्हाला दिलेले आहेत. तर अशा प्रकारे मुलांना आपण मॉरल पाहत आहोत. जो आपला मॉरल सांगितलं, द मॉरल ऑफ द स्टोरी इज
ट्रू फ्रेंड स्टँड बाय यू इन एनी सिच्युएशन. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचे जे खरे मित्र असतात ते तुमच्या बरोबर उभे राहतात. स्टँड बाय यू इन एनी सिच्युएशन. कोणत्याही समस्येमध्ये. सिच्युएशन म्हणजे काय? परिस्थिती. सिच्युएशनचा अर्थ काय आहे? परिस्थिती. स्टँड बाय, स्टँड म्हणजे काय? उभे राहणे. ट्रू फ्रेंड्स, ट्रू म्हणजे काय? खरे, खरे मित्र. ट्रू फ्रेंड्स म्हणजे खरे मित्र. ट्रू फ्रेंड स्टँड बाय, स्टँड म्हणजे उभे राहणे. ते तुमचे खरे मित्र असतात ते तुमच्या कोणत्याही परिस्थितीत तुमच्या बरोबर हे उभे असतात. हे एक पहिला मॉरल आहे. दुसरा ऑरचा अर्थ दुसरा, नेवर ट्रस्ट अ फ्रेंड हू डिझर्ट यू ॲट अ पिच. याचा अर्थ काय आहे? नेवर ट्रस्ट, तुम्ही विश्वास ठेवू नका की अशा माणसापासून की जे क्षणात तुम्हाला सोडून जातात, अशा माणसावर किंवा अशा मित्रावर तुम्ही विश्वास ठेवू नका. नेवर ट्रस्ट, ट्रस्टचा अर्थ काय? विश्वास. हू डिझर्ट यू ॲट अ पिच, क्षणात तुम्हाला सोडून जातात. काय दिले ते? डिझर्ट यू ॲट अ पिच म्हणजे काय? तुझे तुम्हाला क्षणात सोडून जातात, अशावर तुम्ही काय करू नका? विश्वास ठेवू नका. या 2 प्रकारचे मॉरल आपल्याला पहिल्या लेसनमध्ये किंवा पहिल्या स्टोरीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे की जे खरे मित्र असतात ते तुम्हाला बघा कायम तुमची साथ देत असतात. सुखामध्ये दुःखामध्ये परिस्थिती कशी असो ते तुम्हाला सोडून जात नाहीत. परंतु जे क्षणात तुम्हाला जे सोडून जातात, जे स्वार्थी असतात, जे स्वतःचा विचार करतात, जिथे त्यांना वाटतं की हा माझा फायदा नाही आहे, की जिथे मला काही इथे मिळणार नाही आहे, त्या परिस्थितीमध्ये ते काय करतात? मित्राला सोडून जातात. मग अशा मित्रांपासून सावधान राहणं हे तितकंच गरजेचं आहे. अशा प्रकारचे 2 मॉरल, 2 आपल्याला संदेश, मेसेज इथे आपल्याला बघायला मिळत आहे.